सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, चूक तर प्रत्येकाच्या हातून होते, पण जर आमचा हेतू मुळातच चुकीचा असेल तर आम्ही केलेल्या चुकीस क्षमा मिळत नाही. नेमकी काहीशी अशीच गोष्ट आम्हाला आजच्या अध्ययनात पाहावयास मिळणार आहे. शौल राजाने परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले नाही, परंतु त्याने आपली चूक दुसऱ्या गोष्टीने झाकण्याचा प्रयत्न केला. आज आपण दुसरी एक घटना पाहणार आहोत, जी शौलाचा पुत्र योनाथान याच्या बाबतीत घडली होती. वास्तविक पाहता यामुळे योनाथानाचा मृत्यू अटळ होता. अशी कोणती गोष्ट होती जी योनाथानाच्या बाबतीत घडली? काय त्यात त्याचा मृत्यू होतो की तो वाचला जातो? हे पाहण्यासाठी आपल्याला आजचे अध्ययन पूर्ण पाहावे लागेल. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, शमूएलाचे पहिले पुस्तक ह्याच्या 14व्या अध्यायाची काही वचने आम्ही अभ्यासली आहेत आणि आज 24व्या वचनापासून पुढच्या वचनांवर आम्ही विचार करणार आहोत. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की कशा प्रकारे योनाथानाच्या लष्करी डावपेचामुळे त्यांना युद्धामध्ये विजय मिळाला, परंतु शौलाने त्याचे श्रेय स्वतःकडे घेतले. आता पुढे 24 ते 27 वचने, 14वा अध्याय 24 पासून 27 वचने. त्या दिवशी इस्रायल लोक अतिक्लेश पावले, कारण शौलाने लोकांस शपथ घातली होती की मला आपल्या शत्रूंचा सूड घ्यावयाचा आहे, तर संध्याकाळपूर्वी जो कोणी अन्नास स्पर्श करील त्याला शाप लागो. यास्तव त्याच्या लोकांपैकी कोणीही अन्नास शिवला नाही. मग सर्व लोक एका वनात आले, तेथे जमिनीवर मध होता. लोक वनात आले तेव्हा मधाच्या धारा लागलेल्या त्यांनी पाहिल्या, पण कोणीही तो हातात घेऊन तोंडास लाविला नाही, कारण लोकांस शपथेची भीती होती. आपल्या बापाने लोकांस शपथ घालून मनाई केली होती हे योनाथानास ठाऊक नव्हते, म्हणून त्याने आपल्या हातात असलेल्या काठीचे टोक पुढे करून मधाच्या पोळ्यात खुपसले आणि मध हातात घेऊन तोंडाशी नेला. तेव्हा त्याचे डोळे टवटवीत झाले. हे लक्षात घेणे फार चित्तवेधक आहे श्रोत्यांनो की योनाथानाला त्याच्या पित्याने दिलेल्या ह्या विचित्र आज्ञेबद्दल त्याला काहीच कल्पना नव्हती. ती आज्ञा म्हणजे जोपर्यंत युद्ध जिंकल्या जाणार नाही तोपर्यंत कोणीच काहीच खाऊ नये. खरे पाहता योनाथानाने युद्ध आधीच जिंकले होते. आता आम्ही शौलाचा खरा स्वभाव पाहण्यास प्रारंभ करणार आहोत. युद्धात योनाथानाने विजय प्राप्त केला होता आणि श्रेय शौल घेत होता. तो स्वतःच्या मुलाला श्रेय देण्यास तयार नव्हता. त्याची नम्रता गेली आहे आणि ईर्ष्या त्या ठिकाणी प्रगट झाली आहे. 28 ते 30 वचने, 14वा अध्याय 28 ते 30 वचने. एका मनुष्याने त्यास म्हटले, तुमच्या बापाने लोकांस शपथ घालून बजावून सांगितले आहे की आज जो कोणी मनुष्य काही अन्न खाईल त्याला शाप लागो. लोक तर व्याकुळ झाले होते. योनाथान म्हणाला, माझ्या बापाने देश कष्टी करून सोडिला आहे. मी हा मध थोडासा चाखिला, तोच माझे डोळे कसे टवटवीत झाले आहेत पहा. तर शत्रूंकडून मिळालेल्या लुटीतून लोकांनी यथेच्छ खाल्ले असते तर आज कितीतरी बरे झाले असते, कारण पलिष्ठांचा संहार फारसा झाला नाही. शौलाने एक मूर्खपणाची आज्ञा दिली होती. लोक थकलेले होते. त्यांनी युद्ध केले आणि जिंकले आणि त्यांना काही खाण्याची आवश्यकता होती. शौल म्हणाला, मी जोपर्यंत शत्रूंचा सूड घेणार नाही तोपर्यंत कोणीच काही खाऊ नये. त्याची नम्रता पूर्णपणे गायब झाली होती. 35वे वचन पुढे सांगतं, शौलाने परमेश्वराप्रित्यर्थ एक वेदी बांधली. ही पहिलीच वेदी त्याने परमेश्वराप्रित्यर्थ बांधली. त्याने परमेश्वराप्रित्यर्थ वेदी बांधून अर्पणे दिलीत. 36 आणि 37 वचने. शौल म्हणाला, आपण आज रात्री पलिष्ठांचा पाठलाग करून सकाळपर्यंत त्यास लुटू. त्यातला एक मनुष्यही सोडिता कामा नये. ते म्हणाले, आपणाला बरे वाटेल तसे करा. त्यावेळी याजकाने म्हटले, चला आपण येथे देवासमीप जाऊ. शौलाने देवास विचारिले, मी पलिष्ठांचा पाठलाग करू काय? तू त्यास इस्रायलांच्या हाती देशील काय? पण त्याने त्या दिवशी त्यास उत्तर दिले नाही. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की परमेश्वर शौलाला काहीच सांगत नाही. आता परमेश्वर त्या पुरुषाचा उपयोग बिलकुल करून घेऊ इच्छित नाही. 38 आणि 39 वचने.
शॉल म्हणाला, लोकनायक हो, इकडे या. आज कोणत्या प्रकारे हे पातक झाले आहे याचा शोध करून पहा. इस्रायलास उद्धरणाऱ्या परमेश्वराच्या जीविताची शपथ, हे पातक माझा पुत्र योनाथानाकडून झाले असले तरी तोही अवश्य मारिला जाईल. पण त्या लोकांपैकी कोणीही बोलेना. शॉल दोष स्वीकारण्यास इच्छुक नव्हता. तो कोणी दुसऱ्याने पाप केले आहे असे मनात आणत आहे. सैन्य शांत उभे राहिले. त्यांना माहीत होते की विजय योनाथनाचा आहे. आणि आता शॉल म्हणत होता, परमेश्वराने उत्तर ह्यासाठी नाही दिले कारण कोणीतरी माझी आज्ञा न पाळता शपथ मोडली आहे. सैन्यातील लोकांना माहीत होते की योनाथानाने मध खाल्ला आहे आणि त्यांना माहीत होते की शॉल ह्यावेळी समोर येऊन आता भयंकर पाऊल उचलणार. ते शांत राहिले कारण तो राजा होता. 40वे वचन. मग त्याने इस्रायल लोकांना सांगितले, तुम्ही एका बाजूस व्हा आणि मी व माझा पुत्र योनाथान दुसऱ्या बाजूस होऊ. लोकांनी शॉलास म्हटले, आपणाला बरे वाटेल तसे करा. आता सैन्यातले लोक जास्त काहीच बोलत नाहीत. 41वे वचन. शॉल इस्रायलाचा देव परमेश्वर आज म्हणाला, खरे काय ते आम्हास दाखवून दे. तेव्हा योनाथान व शॉल यांच्या नावाची चिठ्ठी निघाली आणि लोक सुटले. योनाथान दोषी आहे ह्यावर शॉलाचा विश्वास बसला. 42 आणि 43 वचने. शॉल म्हणाला, आता माझी व माझा पुत्र योनाथान याची चिठ्ठी टाका. तेव्हा योनाथानाच्या नावाची चिठ्ठी निघाली. शॉल योनाथानास म्हणाला, तू काय केले ते मला सांग. योनाथानाने सांगितले, आपल्या हातातील काठीच्या टोकाने मी थोडासा मध चाखिला खरा, आता मला मरणे प्राप्त आहे. श्रोत्यानो, योनाथान दोषी होता. जे करू नये अशी शौलाची इच्छा होती त्यामध्ये तो दोषी ठरला होता. शौलाने म्हटले होते, तो कोणी का असेना, आज जो कोणी अन्न खाईल तो शापित होईल. परंतु त्यासाठी एखाद्याने मरावे अशी ती बाब होती काय? 44 आणि 45 वचने पहा. शॉल म्हणाला, परमेश्वर असेच करो, किंबहुना याहून अधिक करो. योनाथान तुला अवश्य मेले पाहिजे. तेव्हा लोक शौलास म्हणाले, ज्याने इस्रायलाचा एवढा उद्धार केला तो योनाथान मरावयाचा काय? असे कदापि होणे नाही. परमेश्वराच्या जीविताची शपथ, त्याच्या डोक्यावरचा एक केसही भूमीवर पडता कामा नये, कारण त्याने आज परमेश्वराच्या पक्षाने कामगिरी केली आहे. या प्रकारे लोकांनी योनाथानाचा बचाव केला, तो मेला नाही. श्रोत्यानो, जर स्वतःचा मुलगा त्याच्या मार्गात येईल तर शॉल त्याचा नाश करणार होता का? शॉल योनाथानाशी ईर्ष्या करीत होता. सर्व प्रशंसा गौरव त्याला स्वतःला पाहिजे होते. शॉल जे काही करीत होता, बोलत होता, ते सर्व ऐकून ते सैन्य शांत उभे होते. परंतु जेव्हा योनाथानाच्या मरणाचा प्रश्न उठला तेव्हा ते शांत राहू शकले नाहीत. आम्ही आता शौलाचे खरे चरित्र, त्याचे गुण पाहत आहोत. नंतर आम्ही पाहू की तो कशा प्रकारे परमेश्वराच्या आज्ञा न पाळता कार्य करतो. तो असे काही करायला जाणार होता ज्यामुळे संपूर्ण राष्ट्राची हानी होणार होती. संपूर्ण राष्ट्रावर संकट कोसळणार होते. जर परमेश्वर मधात पडला नसता तर संपूर्ण राष्ट्रच समूळ नाश झाले असते. शॉल स्वतःच्या आचरणाद्वारे प्रगट करीत आहे की तो परमेश्वराचा जन नाही, तो सैतानाचा जन आहे. श्रोत्यानो, पुढच्या अध्यायात आम्ही पाहणार आहोत की शॉल परमेश्वराच्या आज्ञा मुळीच पाळत नाही. तो स्वतःच्याच युक्त्या पूर्ण करतो. शेवटी परमेश्वराचा आत्मा त्याच्याशी मुळीच बोलत नाही. परमेश्वर त्याला मार्गदर्शन पुरवित नाही आणि तो परमेश्वरापासून दूर जाऊन सैतानाच्या जगाशी संबंध स्थापित करतो. नंतर आम्ही एक विशिष्ट, फार ठळक आढळणाऱ्या घटनेविषयी अभ्यास करू, जेथे शॉल अक्षरशः एंदोर ह्या ठिकाणच्या चेटकिणीचा सल्ला घेतो. आज आम्हाला ह्याद्वारे फार मोठा धडा शिकायला मिळतो. ह्या जगात श्रोत्यानो, भूत प्रेत विद्या, जादूटोणा, शकून अपशकून, ज्योतिष्य ह्यांचा फार बोलबाला आहे. लोक सैतानाची उपासना करीत आहेत. एका अगदी प्रगतिशील देशामध्ये सैतानाची उपासना करणारे मंदिरे आहेत. बरेचसे शॉल आज ह्या जगामध्ये आम्हाला आढळतात. 48वे वचन आम्हाला सांगतं की त्याने पराक्रम केला आणि अमालेकी लोकांस पादाक्रांत करून इस्रायलास जे जे लुटीत असत त्यांच्या हातातून त्यास सोडविले. नंतर 49, 50 आणि 51 वचन सांगतं, शौलाचे पुत्र योनाथान, इश्वी व मलकीशुवा हे होते.
त्याच्या 2 कन्यांची नावे, मोठीचे मेरब व धाकटीचे नाव मिखल अशी होती. शौलाच्या स्त्रीचे नाव अहिनवाम असे होते. ती अहिमास याची कन्या. शौलाचा काका नेर याचा पुत्र अब्नेर हा सेनापती होता. 51 आणि 52 वचने सांगतात, शौलाचा बाप किश, अब्नेराचा बाप नेर हा अबेलाचा पुत्र. शौलाच्या आयुष्यभर पलिश्तांशी विकट लढाई चालू राहिली. यास्तव शौलास कोणी पराक्रमी अथवा शूर पुरुष आढळला तर तो त्यास आपल्या पदरी ठेवून घे. आता आपण 15व्या अध्यायाकडे वळत आहोत. शौलाचा आगाविषयी विद्रोह हा आम्हाला स्पष्ट दिसतो आणि शमूएल शौलाला धमकावतो. शौलाने केलेला आज्ञाभंग आणि परमेश्वराने त्याचा केलेला त्याग ह्या अध्यायामध्ये आम्हाला वाचायला मिळतो. परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध शौलाचा विद्रोह ह्या अध्यायात प्रगट झाला आहे. त्याचप्रमाणे श्रोत्यांनो, आम्हाला दिसून येईल की लोकांच्या समोर स्वतःचे पाप उघडकीस येऊ नये म्हणून तो शमूएलाची मदत मागित आहे. राजा म्हणून शौलाचा धिक्कार करण्यात आला आहे आणि त्यात काही सुधारणा होईल अशी मुळीच अपेक्षा नाही.
शौलाकरिता शमूएलाचे जे प्रेम होते त्यामुळे तो त्याच्याकरिता शोक करतो. अमालेकांना आणि आगागला कत्ल करण्यामध्ये इतकी सावधगिरी का? ह्याचे उत्तर एस्तेरच्या पुस्तकात आम्हाला सापडते. हामान जो यहुदी जातीच्या सर्व लोकांना नाश करण्यामध्ये सफल होणारच होता, तो अमालेकी होता. परमेश्वराला ह्यांचे खरे चरित्र माहीत होते. जेव्हा इस्रायली लोक निर्जन अरण्यात भटकत होते तेव्हा त्यांच्यावर अनाकारण मत्सराने पेटून त्यांनी जे आक्रमण केले होते त्याद्वारे प्रकट झाले. निर्गमचे पुस्तक 17वा अध्याय 8 ते 16 वचनांमध्ये आपणाला हा वृत्तांत वाचायला मिळेल. निर्गम 17, 8 ते 16. श्रोत्यानो, शाऊलाविषयी अधिक पाहताना आम्हाला हेच आढळेल की तो खरोखरच सैतानाचा माणूस होता. त्याला अशा प्रकारे संबोधण्याद्वारे आम्ही काही चूक केली नाही ही माझी खात्री आहे. व्यक्तिगतरित्या मला नाही वाटत की तो वाचलेला होता, सुटका पावलेला होता. मला विश्वास आहे की त्याच्या जीवनात ढोंगेपणा होता, पाखंडीपणा होता. त्याने परमेश्वराचा जन होण्याचा नुसता दिखावा केला, परंतु तो कधीच परमेश्वराचा जन नव्हता. त्याने आगागविषयी त्याची अनाज्ञाकारिता आणि बंड झाकण्याचा प्रयत्न केला. 15वा अध्याय 1 ते 3 वचने पहा काय सांगतात. शमूएल शौलास म्हणाला, परमेश्वराने आपली प्रजा इस्रायल लोक याजवर राजा होण्यासाठी तुला अभिषेक करावयास मला पाठविले होते, तर आता परमेश्वराचे म्हणणे ऐक. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, इस्रायल मिस्रातून येत असता अमालेक मार्गात त्याचवर हल्ला करण्यासाठी टपून बसून त्याशी कसा वागला याचे मला स्मरण आहे. तर आता जाऊन अमालेकास मार दे, त्यांच्या सर्वस्वाचा विध्वंस कर, त्यांची गाय करू नको. पुरुष, स्त्रिया, अर्भके, तान्ही बाळे, बैल, मेंढरे, ऊंट आणि गाढवे या सर्वांचा संहार कर. श्रोत्यानो, ह्या गोष्टी कदाचित आपणास अतिशयोक्ती वाटतील. जर आपण अमालेकांच्या इतिहासाला जाणत नसाल तर आपण तो इतिहास वाचू शकता. मोशे जेव्हा ह्या गोष्टी घडल्या तेव्हा तेथे होता आणि त्याने नवीन पिढीकरिता सर्व गोष्टी पुन्हा सांगितल्या. अनुवादाचे पुस्तक 25वा अध्याय 17 ते 19 वचने सांगतात, तुम्ही इजिप्त देशातून बाहेर आल्यानंतर अमालेकी लोक तुमच्याशी कसे वागले हे तुम्ही कधीही विसरता कामा नये. लक्षात ठेवा की ते तुमच्याशी लढले आणि तुमच्यातील जे दुर्बळ, थकून गेलेले आणि पाठीमागे राहिलेले अशांचा त्यांनी देवाबद्दल आदर वा भय न बाळगता संहार केला. म्हणून वचनदत्त देशातील तुमच्या सर्व शत्रूंपासून तुमचा प्रभुदेव तुम्हाला विश्रांती देईल, तेव्हा तुम्ही ह्या अमालेक्यांना पृथ्वीवरून पूर्णपणे नामशेष केले पाहिजे, हे तुम्ही कधीही विसरू नये. जर ह्या लोकांना जिवंत राहू दिले असते तर त्यांनी भविष्यामध्ये कल्पनासुद्धा करवणार नाही इतका त्रास त्यांना दिला असता. तरीसुद्धा शौलाने काही लोकांना जिवंत सोडले आणि जेव्हा आम्ही एस्तेरच्या पुस्तकात येतो तेव्हा त्यापैकी एकाशी आमचा परिचय होतो. तो आहे हामान. त्याने सर्व यहुद्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला आणि जर परमेश्वराने मध्ये पडून त्यांना वाचवले नसते तर तो यशस्वी झाला असता. श्रोत्यानो, जेव्हा आम्हाला परमेश्वराचा दृष्टिकोन माहीत होतो तेव्हा तो काय करणार हे सुद्धा आम्हाला त्वरित माहीत होते. तुम्ही आणि मी परमेश्वर नाही आणि परमेश्वराचा निर्णय घेण्यास योग्य नाही. आम्ही त्याच्यावर काहीच दोषारोपण करू शकत नाही. 15वा अध्याय 4 ते 6 वचने पहा काय सांगतात. मग शौलाने लोकांस जमा करून तलाईम येथे त्यांची मोजणी केली, तेव्हा 2 लक्ष पायदळ व यहुदातील 10,000 पुरुष भरले. नंतर शौल अमालेक्यांच्या एका नगरापाशी जाऊन खोऱ्यात दबा धरून बसला. शौल केनी लोकास म्हणाला, तुम्ही अमालेक्यांमधून निघून जा, नाहीतर त्यांच्याबरोबर तुमचाही संहार व्हायचा. कारण इस्रायल लोक मिस्रातून आले तेव्हा तुम्ही त्याशी स्नेहाने वर्तला. यावरून केनी अमालेक्यातून निघून गेले. श्रोत्यानो, आम्हाला दिसतं की ह्या ठिकाणी शौल लोकांना एकत्रित करतो आणि त्यांना मोजतो. नंतर तो अमालेकांच्या नगरात येतो आणि केनी लोकांस सांगतो की अमालेकांचा नाश होण्यापूर्वी तुम्ही येथून निघून जा. आपणाला आठवतं का, हे जे केनी लोक होते ते मोशेच्या सासऱ्याचे वंशज होते आणि त्याविषयी आम्हाला शास्त्रेचे पुस्तक 1 अध्याय 16 वचन आणि 4 अध्याय 11 ते 17 वचने सांगतात. हे एक दयेचे कार्य होते जे त्या दिवसांमध्ये कुठल्याच मूर्तिपूजक देशाने अंमलात आणले नसेल. 7वं वचन पहा, 15वा अध्याय 7वं वचन. मग शौलाने हविलापासून मिस्रासमोरील शूराच्या मार्गापर्यंत
अमालेक्यास मार देत नेले. आता ह्या क्षणापर्यंत शाऊल आज्ञाधारक आहे. 8 आणि 9 वचने, त्याने अमालेकांचा राजा आगाग याला जिवंत पकडिले आणि सर्व लोकांचा तरवारीने निखालस संहार केला. तरी पण शाऊलाने व लोकांनी आगागाला जिवंत राखले. त्याचप्रमाणे उत्तम उत्तम मेंढरे, बैल, पुष्ट पशु, कोकरे आणि जे जे काही चांगले ते त्यांनी राखून ठेवले. त्यांचा अगदी नाश करावा असे त्यास वाटले नाही, तर जे काही टाकाऊ व कुचकामाचे होते त्याचाच त्यांनी अगदी नाश केला. श्रोत्यानो, त्याला वाटले सगळ्यांचा समूळ नाश करणे किती लज्जास्पद कार्य आहे, म्हणून त्याने आगागला वाचविले, जो अमालेकांचा राजा होता. श्रोत्यानो, ज्याप्रमाणे शाऊलाला एका गरीब शेतकऱ्याला वाचवण्याचा अधिकार नव्हता, त्याचप्रमाणे त्याला आगाग राजाला सुद्धा वाचविण्याचा अधिकार नव्हता. ह्या राष्ट्राने स्वतःला दुष्टपणाच्या पूर्णपणे स्वाधीन केले होते आणि सगळ्यांपेक्षा अधिक राजाचा जो सर्वांवर अधिक ठेवणारा होता त्याचा नाश व्हायला पाहिजे होता, न्याय व्हायला पाहिजे होता. नाही शाऊलाला चांगल्या जनावरांपैकी काहींना वाचविण्याचा अधिकार होता, नाही त्या राजाला वाचविण्याचा अधिकार होता. हे दिसायला असे दिसते जणू काही त्याने हे आक्रमण लूट प्राप्त करण्याकरिता आणि त्या देशाला खराब करण्याकरिता केले. आणि ह्याकरिता परमेश्वराने त्याला मनाई केली होती. सर्व सामर्थी परमेश्वराच्या वतीने ह्या विशिष्ट घटनेमध्ये इस्रायली लोक अमालेकांवर न्याय प्रगट करीत होते. 10 आणि 11 वचने, मग शमूएलास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की मी शाऊलास राजा केले, याचा मला पस्तावा होत आहे, कारण मला अनुसरण्याचे सोडून देऊन त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. यावरून शमूएला संताप आला व तो रात्रभर परमेश्वराचा धावा करीत राहिला. सकाळी अगदी पहाटेस शमूएल उठून शाऊलास भेटावयास गेला, तेव्हा त्यास कोणी सांगितले की शाऊल कर्मेलास आला आहे. एक विजयस्तंभ उभारून चोहोकडे फिरून तो गिलगालास गेला आहे. फक्त लोकांनी शाऊलाला निवडले असे नाही, तर शमूएलाने सुद्धा त्याला निवडले होते. शमूएलाचे शाऊलावर प्रेम होते. एका राजाच्या रूपात त्याला चांगले बनविण्याची त्याची इच्छा होती. मला असं वाटतं श्रोत्यानो की दावीद यशस्वी व्हावा ह्यापेक्षा शाऊल यशस्वी व्हावा अशी शमूएलाची इच्छा होती. आता परमेश्वराने शाऊलाला नाकारिले आणि शमूएल जो परमेश्वराशी आज्ञाधारक आहे त्याला परमेश्वराच्या आज्ञेचे अवलंबन करणे अगदी भाग आहे. शाऊल आज्ञाधारक नव्हता आणि त्याच्यावर न्याय प्रगट होत असताना आता आम्हाला आढळतो. 13वे वचन पहा, शमूएल शाऊलाकडे आला तेव्हा शाऊल त्यास म्हणाला, परमेश्वर आपले कल्याण करो, मी परमेश्वराची आज्ञा पाळिली आहे. शाऊल म्हणतो त्याने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले, परंतु लक्षात घ्या शमूएलाचे ह्याकरिता सणसणीत उत्तर काय आहे. 14 आणि 15 वचने सांगतात, शमूएल म्हणाला, तर शेरडा मेंढरांचे बेंबावणे आणि गुरांचे हंबरणे माझ्या कानी पडत आहे, याचा अर्थ काय? शाऊल म्हणाला, लोकांनी ती अमेलेकांपासून आणली आहेत. आपला देव परमेश्वराच्या प्रित्यर्थ बली अर्पण करण्यासाठी त्यांनी उत्तम उत्तम मेंढरे व गुरे राखून ठेवले आहेत. बाकी सर्वांचा आम्ही अगदी नाश केला आहे. शाऊलाचे बोलणे ऐका श्रोत्यानो, तो दुटप्पी बोलत आहे आणि त्याच्या वर्तणुकीबद्दल पळवाट काढण्याचा, शत्रूला फसविण्याचा प्रयत्न करीत आहे. काही प्राण्यांना वाचविण्यामागे त्याच्याजवळ फारच चांगले कारण होते. तो म्हणतो की परमेश्वराकरिता उत्तमोत्तम प्राण्यांचे होमार्पण करण्याची त्याची इच्छा आहे. हे अर्थातच त्याच्या अनाज्ञाकारितेला लपविण्यासाठी, झाकण्यासाठी त्याने दिलेले एक चांगले कारण होते, एक चांगले ढोंग होते. आज आमच्या समकालीन संस्कृतीमध्ये ह्याच प्रकारचा ढोंगीपणा आम्हाला आढळतो. लोक खोटे बोलून, चोरी करून, दुसऱ्यांना लुबाडून पैसे कमावतात आणि लोकांना हेच दाखवण्याचा प्रयत्न करतात की आम्ही किती चांगले आहोत, आम्ही किती धार्मिक आहोत, आम्ही लोकांची किती मदत करतो. परंतु अनेक लोक सरकारला कर न देता आपला पैसा अशा प्रकारे चांगल्या कार्यामध्ये उपयोगात आणीत आहोत असे दाखवतात आणि लोकांना फसवतात. स्वतःचे चांगले चित्र लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा शाऊलाची अनाज्ञाकारिता प्रगट झाली तेव्हा आपणाला कळेल की त्याने जे काही झाले त्याकरिता लोकांना दोष दिला. त्याने म्हटले, लोकांनी चांगली मेंढरे व बैल राखून ठेवलेत, तरी सुद्धा जी नोंदणी आमच्यासमोर आहे ती दर्शविते की ते कार्य शाऊल आणि लोकांनी केले होते. तो राजा होता आणि तो ह्या कार्याकरिता जबाबदार होता. 20 आणि 21 वचने पुढे पहा काय सांगतात.
15वा अध्याय 20 आणि 21 वचने. शौल शमूएलास म्हणाला, मी तर परमेश्वराचा शब्द पाळीला आहे. परमेश्वराने मला पाठविले त्या मार्गाने मी गेलो आणि अमालेक्यांचा अगदी संहार करून त्यांचा राजा अगाग यास घेऊन आलो आहे. पण ज्या लुटीचा नाश करावयाचा होता तिथून लोकांनी उत्तम उत्तम वस्तू म्हणजे मेंढरे व गुरे ही तुझा देव परमेश्वर यास गिलगाल येथे यज्ञ करण्यासाठी राखून ठेविली आहेत. श्रोत्यानो, अशा प्रकारे शौल ह्या ठिकाणी स्वतःची चूक लपविण्याचा प्रयत्न करीत आहे आणि आज आमच्यापैकी अनेक लोक अशाच प्रकारे करतात. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आमच्या जीवनात आपण द्वेष आणि असूया यांपासून दूर राहणे आवश्यक आहे. या गोष्टी नकळत आम्हाला पापात पाडतात. आम्ही कोण आहोत, काय करीत आहोत याचे भान सुद्धा आमच्यात राहत नाही. शौलाचे नेमके तेच झाले. तो चूक करीत होता, पण त्याला ते कळलेही नाही. काय प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे पाप आहे, अशा प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या आम्हाला देवाविरुद्ध देवाचे आज्ञापालन न करण्यासाठी प्रवृत्त करतात. जर असतील तर त्या गोष्टी आम्हाला आजच आमच्या जीवनातून काढून टाकाव्या लागतील. यासाठी काय आपण तयार आहात? आत्मपरीक्षण करा. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया, कृपा आणि बापा आमचं सहाय्य करणाऱ्या आमच्या जिवंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. बापा, तू आमच्या जीवनामध्ये हजर आहेस. तुझं अस्तित्व आमच्या जीवनामध्ये आहे आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही आमच्या जीवनामध्ये तुझ्याद्वारे आशीर्वादित होत आलेलो आहोत. परंतु आज आम्ही हे शिकलेलो आहोत की आमच्या जीवनामध्ये तुझं स्थान हे नेहमी उच्च असायला हवं. प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रथम स्थान तुला द्यायला हवं. होय प्रभूजी, कदाचित आमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडत नसतील. आम्ही तुझ्याकडे क्षमा मागतो. परंतु बापा, आज आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो असताना तुला विनंती करतो, तुला प्रार्थना करतो, तू आमचा ताबा घे, तू आम्हाला आशीर्वादित कर. आणि प्रभूजी, आमच्या इच्छेनं नव्हे तर तुझ्या इच्छेनं सर्व गोष्टी करण्यासाठी प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. आमची खात्री आहे तू आमच्याबरोबर आहेस आणि तू आम्हाला पापामध्ये पडू देणार नाहीस. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. देवाचे भय धरा आणि त्याच्या आज्ञा पाळा. प्रभू आपणास सहाय्य करो.